परभणी तालुक्यातील धारणगाव येथील ग्रामस्थांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने दुधना नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे महिला शेतकऱ्यांनी नदीकाठी आंदोलन करत पूल बांधून दिला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा सुद्धा दिला आहे। परभणी शहरापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या धारणगाव शिवारातील ग्रामस्थांची शेती ही वाडी दमई आणि साडेगाव शिवारात आहे। या शेतात जाण्यासाठी नागरिकांना दुधना नदी ओलांडून जावे लागते, परंतु दुधना नदीच्या पात्रात समसापूर येथे बंधारा बांधण्यात आल्यामुळे नदी पात्रात कायम पाणी राहत आहे। या पाण्याची खोली अंदाजे 8 ते 10 फूट खोल असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागते। शेतात जाण्यासाठी महिला शेतकऱ्यांना तर मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागते। प्रशासनाला या आधी वर्षभरापूर्वी मागील वर्षी निवेदन देऊन सुद्धा गांभीर्याने याकडे कोणीही लक्ष दिले नाही। त्यामुळे ग्रामस्थांनी महिलांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभागांना निवेदन देत नदीकाठी आंदोलन केले। नदीतून प्रवास करत असताना येणाऱ्या अडचणी यावेळी त्यांनी धोकादायक जीवघेणा प्रवास करत प्रशासनाला दाखवून दिले। जर का तात्काळ पूल बांधून दिला नाही तर आगामी काळात निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला। मागणी आहे पूल पाहिजे आमची 80% गावाची हो पूर्ण गावची। आता पाणी तुंबलेलं आहे, येणं जाणं कसं करायचं? हे थर्माकोलवर जीव धोक्यात घालून। हा जीव धोक्यात घालून कधी कधी पलटी पण होतात। मागच्या वेळेस पाणी आलं त्यावेळेस 2 बाया अशा पलटी झाल्या, गोच्या खाल्ल्या। ते बरं झालं पोरं होते म्हणून त्यानं धरल्या, नसता मग त्या वाहून जात होत्या। बायाचा जीव धोक्यात आहे जास्त पुरुषापेक्षा। पूल द्या। समसापूरच्या गावचे तर लोक म्हणतात की आम्ही गेट काढू देणार नाही। पाणी तुंबेल कसं जायचं? पाणी त्याने गेट जरी काढला तरी याच्या पेक्षा कमी पाणी होतच नाही। गेट किती माहिती का? कमी जास्त 10-11 इंच असेल ते वरती 10-11 फूट तर पाणीच तेवढे। आता पाणी जरी पाऊस आला आता हे इथरोक्त सगळं बुजून जाते इथपर्यंत पाणी येते, कधी कधी इथपर्यंत पाणी येते। आता 8 दिवसाखाली समजा 8-9 दिवसाखाली इथपर्यंत पाणी होतं। मग आता पेरायला कसं जायचं आम्ही पलीकडं? मग त्याच्यामुळे आम्हाला पूल पाहिजे। कुठला बंधारा वगैरे आम्हाला नको, आम्हाला सरळ मध्ये पूल द्या। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।